हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर आज आपण इथं ना गणपती बाप्पांच्या आवडीचे बेसनचे मोदक बघतोय बघा. अगदी झटपट तयार होतात, अगदी अवेलेबल घरात जे अवेलेबल साहित्य असतं त्या साहित्यात तयार होतात आणि करायलाही खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये साधारण 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे. तुपामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे. बेसन चाळून घ्या शक्यतो, जेणेकरून ते एकसारखं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता बेसन आपल्याला 8 ते 10 मिनिटं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. अगदी लो फ्लेमवर मंद आचेवर बेसन छान भाजून घ्यायचं. मस्त त्यातून एक सुगंध यायला सुरुवात होते जेव्हा बेसन आपलं छान भाजलं जातं. एक 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला बेसनला छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे अगदी हलकासा रंग बदललेला आहे आणि छान आपलं बेसन मस्त भाजून झालंय आणि सुवास अगदी मस्त खमंग येतोय. या तुपासोबत जेव्हा आपण बेसन भाजत असतो मस्त सुवास येत असतो. आता अजून एक 2 ते 3 मिनिट आपण छान त्याला भाजून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे. आता बघा तुम्ही बघू शकता छान आपलं बेसन भाजून झालेलं आहे. एक 10 मिनिटं मी छान बेसन भाजून घेतलं आहे. त्यानंतर साधारण 4 चमचे यामध्ये साखर घालून घ्यायचे. आता साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, काही हरकत नाही. आता साखर घातल्यानंतर साधारण 2 मिनिटं मी छान अजून याला परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा दूध घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या दुधामध्ये हे बेसन छान शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवत असताना या पद्धतीने हलवत राहायचं आहे, जेणेकरून मस्त त्याची जी काही गाठी असतात त्याही फुटल्या जातात आणि एकदम एकजीव असं हे मिश्रण आपलं तयार होतं. इथे बघा छान घट्टसरपणा आला आहे. बेसनही परफेक्ट छान शिजलं गेलं आहे. आता यामध्ये वेलची पूड घालायची. साधारण 3 ते 4 वेलची मी साखरेबरोबर बारीक करून घेतलेत आणि त्यानंतर ती वेलची या मिश्रणासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्ही छान मिश्रण हलवत राहा. माझं बाळ उठलं होतं त्यामुळे मला गॅस मंद आचेवर ठेवून जावं लागलं, त्यामुळे ते चिकटलं कढईला. पण व्यवस्थित त्याला हलवत राहिल्यानंतर अजिबात कढईला चिकटणार नाही. आणि जर तुम्हाला स्टीलची कढई वापरायची नसेल, नॉनस्टिकची कढई वापरा, जेणेकरून त्याला अजिबात हे मिश्रण चिकटत नाही. तर या पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. व्यवस्थित आपल्याला मोदक याचे वळता येतील, करता येतील. आता मोदकाचा साचा घ्यायचा आहे, त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी बदामचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि थोड्याशा ड्राय रोज पेटल आहेत. ऑप्शनल आहे, नाही लावलं नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. फक्त मोदक आपले छान आकर्षक सुबक सुंदर दिसावे यासाठी हे लावलेलं आहे. तर या पद्धतीने आपलं मिश्रण घालून घ्यायचं आणि सगळ्या बाजूंनी मोदकाचा साचा छान दाबून घ्यायचा. आता हे थोडंसं इतर मोदकांच्या मिश्रणापेक्षा थोडंसं चिकट असतं, तर थोडंसं तूप लावून घ्या हाताला, जेणेकरून हाताला खूप जास्त चिकटणार नाही आणि व्यवस्थित असे मोदक तयार होतील. आता इथे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा सुंदर आपला बेसनाचा मोदक तयार झालेला आहे. आता तुम्ही यामध्ये थोडासा बारीक रवा घालू शकता, जेणेकरून मस्त रवा टेक्स्चरचे हे मोदक खायलाही छान लागतील. तर या पद्धतीने बघा तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. मस्त साच्याला या पद्धतीने तूप लावून घ्यायचं. दोन्ही बाजूला थोडे थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे. थोड्या थोड्या रोज पेटल्स घातलेले आहेत आणि त्यामध्ये हे दोन्ही बाजूला थोडंसं मिश्रण घालून छान साचा बंद करून दोन्ही बाजूनी दाबून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे मिश्रण बाहेर आलेलं आहे ते हाताने काढून टाकायचं आणि या पद्धतीने सगळ्या बाजूनी दाबून मस्त आपला इथे बेसनाचा मोदक झटपट तयार होतो. तर इथे साचा उघडून तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान चकाकी आली आहे आणि परफेक्ट असा मस्त बेसन मोदक खाण्यासाठी तयार झालेला आहे. एकदम तोंडात विरघळणारे अप्रतिम असे हे बेसनाचे मोदक तयार आहेत. तर किती आहे की नाही ही सोपी रेसिपी. झटपट तयार होते. अगदी अर्ध्या तासात, 20 मिनिटात ते अर्ध्या तासात तुम्ही हे मोदक छान तयार करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर या पद्धतीने आज आपले इथे झटपट तयार झालेले आणि कोणतीही झंझट नाही, पाक करण्याची झंझट नाही, अगदी झटपट तयार होतात. कमी वेळात कमी साहित्यात तुम्ही हे बेसनाचे मोदक आरामात करू शकता.
अशा पद्धतीने इथे आपली बेसनाचे मोदकांची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान अशाच रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.